सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळ्यांची नवरात्रीची तयारी देखील झाली असेल बऱ्यापैकी. तर नवरात्री स्पेशल आणि मार्गशीर्ष स्पेशल माझ्याकडे जे देवीचे मुकुट वस्त्र आले आहे, हे आले आहे माझ्याकडे नाशिकवरून. खूप सुंदर असे हे वस्त्र आहे. देवीचे मुकुट देखील आहे. क्वालिटी तर खूपच आपल्या वस्त्रांप्रमाणेच एक नंबर आहे. त्रिवेणी ताई म्हणून आहेत ज्या नाशिकला, त्यांनी हे नवीनच स्टार्ट केलं आहे आणि इतके रिझनेबल प्राईस ठेवले आहे आणि क्वालिटी एक नंबर मेंटेन केली आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, जिथे क्वालिटी एक नंबर असते मी तेच वस्तूंचे प्रमोशन्स करते. म्हणून ह्या ताईंचे वस्त्र मला खूप आवडले, म्हणून तुम्हालाही मदत व्हावी. नंतर व्हिडिओमध्ये बरेच प्रश्न येतात, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हे 7 सेंटीमीटरचे वस्त्र आहे देवीसाठी. हे 280ला तुम्हाला पडेल. याचा पदर देखील बराच मोठा आहे. तुम्ही त्या 37 सेंटीमीटरचा हा पदर आहे. तुम्ही पाहिजे तसं देवीला सजवू शकतात. त्यानंतर हे मरून कलरचं वस्त्र आहे. हे देखील सेम आहे 280 रुपयाला, पण याचा पदर वेगळा येईल. तर तुम्हाला डायरेक्टली डोक्याहून टाकायचं असेल तर तुम्ही तसं टाकू शकतात. याच्या मागे जी बक्रमची क्वालिटी त्यांनी वापरली आहे खूप सुंदर आहे. आणि लेस ज्या आहेत ना, त्याचे बिलकुल कुठेही धागेदोरे निघाले नाही आहे. छान बऱ्यापैकी मस्त अशी लेस त्यांनी यूज केली आहे. आणि क्वालिटी जी आहे ही साडी आहे, प्रॉपर साडीचे वस्त्र शिवले आहे. आणि त्यानंतर हा एक डार्क राणी कलर आहे आणि त्याला जी लेस लावली आहे ती नेव्ही ब्ल्यू कलरची आहे. हे वस्त्र मोठे आहे. 320 रुपयाला हे वस्त्र पडतील तुम्हाला. त्यासोबत एक जो आहे खालचा घागरा आणि वरती देवीला पदर येईल. त्याचप्रकारे हे महालक्ष्मीसाठी तुम्ही वापरू शकता किंवा दुसऱ्या देवींच्या मुकुट्यासाठीही छान वाटेल. जेव्हा आता घट मांडणी करू तेव्हा साईडला बऱ्याच जणी देवीची मांडणी करतात, तेव्हा हे घालायला खूप छान आहे. साडीचं कसं होतं ना, प्रॉपर देवीला नेसवता येत नाही, हे एकदम प्रॉपर वाटतं. आणि यावर दागिने वगैरे घातल्यानंतर तर देवी अतिशय सुंदर दिसणार आहे. तसं मी तुम्हाला त्याची मांडणी देखील पुढे करून दाखवली आहे नॉर्मली. हे 12 सेंटीमीटर आहे आणि उभे जे माप आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते किती येईल. असे जी पूर्ण जो घेरा आहे ना त्याचा तो 12 सेंटीमीटर आहे आणि उभं बघा 9.5 सेंटीमीटर आहे उभं जर घेतलं तर. मग आता तुमचा कळश किती मोठा आहे त्याप्रमाणे तुम्ही हे वस्त्र घेऊ शकतात. त्यानंतर बघा किती सुंदर, हाही डार्क कलर आहे आणि देवीवर डार्क कलर उठून दिसतात. आणि जो पदर आहे तो 23 सेंटीमीटरचा आहे आणि हे 320 रुपयाला वस्त्र पडणार आहे. त्याचप्रमाणे हे जे आहे रेड कलरचे वस्त्र खूप सुंदर आहे, मला तर खूपच आवडलं. त्यानंतर जे त्याच्यावर जे लेस लावली आहे ना ती ग्रीन कलरची, म्हणून ते रेड एकदम उठून दिसतो आहे. हे देखील सेम आहे 320ला. त्यांच्याकडे ताईंकडे आहे ना, तुम्ही वेगवेगळे कलर कॉल करून विचारून घेऊ शकतात. मी नंबर आणि ते दिला आहे. ताईंचं नाव त्रिवेणी म्हणून आहे, नाशिकच्या आहेत त्या. आणि हे जे आहे ना हे 10.30 सेंटीमीटरचं आहे घेरा आणि असं उभं जे आहे 9 सेंटीमीटरचं आहे आणि खूप सुंदर आहे. जसे आपण साडी वेअर करतो ना, सेम साडीचे शिवल्या गेले आहे. म्हणून आहे ना देवीला म्हणजे पूर्णपणे साडी घातल्याचा फील येणार आहे. आणि त्याचा पदर जो होता ना तो 44 सेंटीमीटर. हे बघा, हे किती सुंदर वस्त्र आहे, ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये. हे तुळजाभवानी वस्त्र आहे. याला आहे ना कसं घालायचं हे देखील मी पुढे सांगितलं आहे. हे 280ला आहे आणि त्यावर सेपरेट असा पदर येईल. ग्रीन कलर तर देवीला खूपच सुंदर दिसतो. तर नवरात्रीचे 9 कलर तुम्ही घेऊ शकतात. त्याचप्रकारे पुढे देखील बघू शकता, हा मोरपंखी हा खूप सुंदर कलर आहे. जेव्हा त्यांनी माझ्याकडे हे वस्त्र पाठवले ना तेव्हाच हे वस्त्र बघूनच जे माझे शेजारचे वगैरे होते त्यांना इतकं आवडलं की त्यांनी लगेच हे परचेस केलं. बघा किती सुंदर आहे आणि क्वालिटी तर खरंच उत्तम आहे. आणि क्वालिटीमध्ये तुम्हालाही माहिती आहे आपल्या वस्त्रांची क्वालिटी कशी असते, त्याचप्रकारे ती बघूनच मी हे वस्त्राचं प्रमोशन केलं आहे. पण खूप सुंदर आहे, तुम्हाला नक्की आवडतील. प्रत्येकाचे सेंटीमीटर उभे आणि आडवं मी दिलं आहे. तर तुमचा जो कळस आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता किंवा अजून कुठले कलर्स तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ताईंना कॉल करून मेसेज करून विचारू शकता. हा बघा, हा किती सुंदर कलर आहे, मला हा खूपच आवडला आहे आणि खूप छान वाटतो आहे. आणि तुम्ही देखील मला सांगा की मी कुठला कलर घेतला असेल.
याच प्रकारे पुढे मी मांडणी करून दाखवली आहे, तेव्हा तुम्हाला आयडिया येईल की किती सुंदर वाटतो देवीला. हा असा डार्क आहे ना, पिंक कलर आहे राणी कलरमध्ये, आणि त्याला हिरवं जे आहे ना ते लेसचं काम केलं आहे. खूप सुंदर वाटतो तो देवीवर. त्याचप्रकारे जर तुम्हाला समय आसन पाहिजे असतील, पावलं पाहिजे असतील, मुखोटे किंवा अजून काही तुमची रिक्वायरमेंट असेल, तसं तुम्ही ताईंना सांगू शकता की आम्हाला ही वस्तू हवी येत आहे का. पुढे हे जे आहे ना, हे समय आसन आहे. फक्त समय आसन म्हणून तुम्ही याचा वापर नाही, तर श्रीयंत्राची जेव्हा आपण पौर्णिमेला पूजा वगैरे करतो ना, श्रीयंत्रसुद्धा याच्यावर ठेवू शकतात, किंवा तुम्ही दुसरं काही सजावटीसाठी ठेवू शकता, किंवा हे रनर आणि यावर हे 2 पावलं ठेवून तुम्ही पौर्णिमेला पावलांची पूजा करू शकता. हे पावलांची जी जोडी आहे ना, ती 2 जोडी येणार आहे, म्हणजे 4 पावलं तुम्हाला फक्त 150 रुपीजमध्ये पडणार. आणि हे इतके सुंदर पावलं आहेत ना, जेव्हा जी आपली देवारातली लक्ष्मीची मूर्ती असते ना, त्याच्या पुढे जर हे 2 पावलं ठेवले ना, खूप सुंदर वाटेल. आणि हे व्हिडिओपेक्षा समोर ना खूप सुंदर वाटतं. हा बघा, हा तुळजाभवानीचा 10 सेंटीमीटरचा जो आहे ना, 10 इंच, सॉरी सेंटीमीटर नाही, 10 इंचाचा आहे ना तुळजाभवानीचा मुकुट आहे. पूर्ण वर्क केला आहे. देवीचा चेहरा इतका सुंदर आहे, आणि ते जे मटेरियल आहे ना, ते असं प्लास्टिक नाही आहे, खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. त्यावरचं वर्कचं जे काम केलं ना, ते सुद्धा, डोळे बघा किती सुंदर आहे. ह्या देवीला आहे ना, फक्त तुम्ही आयलॅशेस जर लावलं ना, अतिशय जिवंतपणा देवीमध्ये निर्माण होईल. असंच बघा किती सुंदर वाटतंय. नथ ऑलरेडी येणार आहे मुकुट बरोबर. तुम्हाला चेंज करायची तर तुम्ही ती काढून दुसरी ठेवू शकता. त्यानंतर हा सगळ्यात सुंदर माझा आवडता महालक्ष्मीचा बघा किती सुंदर मुखवटा आहे. त्यानंतर इयरिंग्स घालण्यासाठी पण जागा दिली आहे, बांधण्यासाठी पण. आणि 12 इंचाचा हा आहे, फक्त 1450ला. मी खरंच सांगते, मागच्या वेळेस मी जेव्हा असा सेम माझ्या मागच्या व्हिडिओत बघू शकता मी घेतला होता, आणि माझ्या बाजूच्या आहे ना, त्यांनी देखील एकदम लो क्वालिटी होती, 1150ला घेतला. आणि हा बघा किती सुंदर क्वालिटी आहे. यावर वर्क वगैरे काहीच करू नका घेऊ, असा सिंपल खूप सुंदर वाटणार आहे. फक्त त्याला आयलॅशेस लावून घ्या, खूप छान वाटेल. आणि नवरात्रीमध्ये आहे ना, मांडणी करा, अक्षरशः तुम्हाला वाटेल की देवीच घरी प्रकट झाली, इतकं सुंदर. आता पुढे बघा तुम्ही, जेव्हा मी मांडणी केली ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर हा सेकंड तुळजाभवानीचा मुकुट आहे. हा पण खूप सुंदर आहे. अतिशय असं नाजूक असं फेस आहे देवीचा. आणि जे तुळजाभवानीला, तुळजापूरला जे डोळे आहेत ना, सेम तेच काम या डोळ्यांवर केलं आहे. तो खूप सुंदर वाटतो. फक्त याचा वरचा जो भाग आहे ना, तो उंच आहे, म्हणजे जो देवीचा जो वरती हे लावला आहे ना, मुकुट, ते मोठं आहे, आणि ते पहिले जे दाखवलं ते छोटं आहे. आणि हा 1850ला पडेल. हा पण बऱ्यापैकी मोठा आहे. हा किती इंच आहे तो ते ताईंना तुम्ही विचारू शकतात कॉल करून किंवा मेसेज करून. खूप सुंदर वाटतं आहे. दोन्ही तुळजाभवानीच्या मुकुटमध्ये बघा तुम्ही किती फरक आहे. दोन्ही तुळजाभवानीचेच आहे, पण किती फरक आहे दोघांमध्ये. आणि बाकी तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही ताईंना मेसेज करू शकता, कॉल करू शकता. आणि ताईंनी सुरुवात केली आहे तर आपलाही हातभार त्यांना लागावा आणि त्याही पुढे जावा, हा छोटासा माझा प्रयत्न. तर तुम्ही देखील ताईंना, आपण दुसरीकडे मार्केटमध्ये वगैरे जाऊन घेतो, तर एखादा मराठी माणूस पुढे चालला आहे तर नक्की त्याला मदत करा. त्यानंतर ताईंना प्रोत्साहन द्या, छान अशा ताईंकडनं खरेदी करा नवरात्रीसाठी, त्यानंतर दसऱ्यासाठी, नंतर लक्ष्मीपूजनसाठी. ताईंकडे अजून बऱ्याच गोष्टी येणार आहेत नवीन नवीन. बघा, हे मी तुमच्या लक्षात यावं म्हणून एक छोटीशी मांडणी करून दाखवली. बघा किती सुंदर वाटते. इथे मी एक साधा गजरा लावला, एक मंगळसूत्र, आणि देवीला फक्त नथ घातली आहे, पण देवीचे रूप बघा किती सुंदर आहे. तर विचार करा, जेव्हा तुम्ही ही मांडणी नवरात्रीत किंवा मार्गशीर्षमध्ये कराल किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी, तर देवी किती सुंदर दिसेल. खूप छान आहे हा मुखवटा, तर मला खूपच आवडला आहे. आणि नक्की कमेंट्समध्ये सांगा मी कुठले वस्त्र घेतले असेल आणि कुठला मुखवटा घेतला असेल. त्याचनंतर पुढेही ज्या 2 मुखवटे त्याची देखील मांडणी करून दाखवली आहे. त्याचनंतर ताईंकडे दसऱ्यासाठीही बऱ्याच नवीन नवीन वस्तू येणार आहे, तर ताईंशी तुम्ही डायरेक्टली फोनवरही बोलू शकता. ताईंचा स्वभावही खूप छान आहे, बऱ्यापैकी सुंदर त्या माहिती सांगतील. काय असेल ते ताईंशी तुम्ही बोलू शकतात. ताईंचं नाव जे आहे त्या त्रिवेणी ताई आहेत आणि त्या नाशिकच्या आहे. हे जे आहे ऑर्डर तुम्हाला नाशिकवरून येणार आहे आणि तुम्हाला हवी तिथे
कुरिअर केले जाईल. फक्त कुरिअर चार्जेस जे पण असतील ते ताई एक्स्ट्रा लावणार आहे. बाकी खूप रिजनेबल आहे आणि खूप छान क्वालिटी आहे. तर नक्कीच सगळ्यांनी ताईंना कॉल करा. श्री स्वामी समर्थ.